ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन ज्यावेळी सायलीला कोल्हापूरला आणायला जातो त्यावेळेला कुसुमचा मेसेज आलेला असतो आणि त्या मेसेजमध्ये सांगितलं येतं की आम्ही कोल्हापूरला न जाता आता रस्त्यात खाली उतरतो आहे आणि हा मेसेज पाहून अर्जुन खूप खुश होतो। तेव्हा अर्जुन चेतनला बोलतो काय झालं तर मी आता जाऊन सायलीला भेटणार। तेव्हा दोघं जण सायलीला भेटायला जातात। इकडे कुसुम सायलीला घरी घेऊन येते तेव्हा मधुभाऊ पाहतात आणि त्यांना धक्का बसतो। तेव्हा मधुभाऊ बघतात ते मधुभाऊ चिडतात आणि बोलतात तुम्ही इथे का परत आलात। तेव्हा कुसुम मधुभाऊला सांगते मधुभाऊ बोलतात एक लक्षात ठेवा आज तुम्ही नाही करत पण उद्याच्या उद्या तुम्हाला इथनं मी रवानगी करणार आहे। मधुभाऊ बोलतात मला कोर्टामध्ये हजेरी लावायला जायचं आहे जोशी वकिलांनी मला कोर्टात हजेरी लावायला सांगितलं आहे। तेव्हा सायली मधुभाऊना बोलते माझं अर्जुनवर प्रेम आहे आणि त्यांनी मला प्रेमाची कबुली दिली आहे आणि त्यांचं पण माझ्यावर प्रेम आहे। तेव्हा मधुभाऊ कुसुमला सांगतात हिला तोंड फुटलंय। इकडे अर्जुन मम्मीला सांगतो की माझं सायलीवर प्रेम आहे। ती सायली अर्ध्या रस्त्यावर आली आहे मी तिला आणायला चाललोय। तेव्हा प्रिया बोलते तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कधी संपलंय। तेव्हा प्रिया बोलते तुम्ही मला असं वाटत नाही की परत सायलीला इकडे घरी घेऊन यावं। तेव्हा अर्जुन बोलतो बाहेरच्याने उगाच नाक खुपसू नये। तेव्हा पूर्णाई बोलते तू या मुलीला या घरात अजिबात आणवायचं नाही आणि पूर्णाई बोलते या मुलीची आमच्या घरात सुभेदार होण्याची पात्रता नाही आहे। तेव्हा इथे कल्पना पण बोलते मला पूर्णाईचं म्हणणं पटलेलं आहे काय पण झालं तरी पूर्णाई बोलेल तेच होईल। तेव्हा अर्जुन तिकडनं निघून जातो तेव्हा पूर्णाई बोलते याच्या डोक्यात तरी काय चाललंय आता हा कसला विचार करतोय। इकडे मधुभाऊ सांगतात की दोघांना आता इकडून जायचंय। तेव्हा इथे अर्जुन येतो आणि बोलतो मी सायलीला घेऊन जायला आलोय। तेव्हा मधुभाऊ बोलतात सायलीला तू आज जा। तेव्हा कुसुम इथे मधुभाऊना बोलते तू त्यांचं दोघांवर प्रेम आहे तर तुम्ही त्यांना अडवू नका। तेव्हा मधुभाऊ बोलतात तू कुसुम तू पण आज जा मी जे ह्याच्याशी बोलायचं ते मी बोलतो। तेव्हा अर्जुन मधुभाऊना बोलतो तुम्ही माझं ऐका माझं सायलीवर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी खूप प्रेम आहे आणि मी सायलीला लग्न करून माझ्या घरी नेण्यास तयार आहे। तेव्हा मधुभाऊ बोलतात तू तयार आहेस पण मी तयार नाही आणि तुझ्या घरचे सगळे माझ्या मुलीचा स्वीकार करण्यास तयार नाहीत आणि मधुभाऊ काय झालं तरी पण मी त्या माझ्या मुलीला त्या घरात कधीच पाठवणार नाही। इथे मधुभाऊ अर्जुनला बोलतात तू डिवोर्सची फाईल सबमिट कर आणि असं बोलत मधुभाऊने इथे मोठा खूप हे केला असतो आणि अर्जुन निर्णय घेतो काय झालं तरी मधुभाऊ सुधारणार नाहीत आणि त्याने जर सायलीची डिवोर्स केस फाईल केली तर अजूनच केस कॉम्प्लिकेट होईल आणि काही झालं तरी मला सायलीला इथून घेऊन जायचंच आहे। आणि मधुभाऊ डिवोर्सचे केस फाईल करणार हे समजल्यावर अर्जुन मनात मध्ये विचार करतो की तेव्हा मधुभाऊ तू तिला देतोस का डिवोर्स। तेव्हा अर्जुन बोलतो हे कधीच शक्य नाही। तेव्हा इथे अर्जुन घरी येतो आणि चेतनला सांगतो आता माझा प्लॅन आहे की मी काही झालं ते सायलीला घरी घेऊन येणार आणि अर्जुन बोलतो मी तिचा नवरा आहे मी तिला कुठे पण घेऊन जाऊ शकतो आणि वकील ह्याच्यामध्ये मधुभाऊ मला अडकू शकत नाही आणि सायली पण माझ्यावर प्रेम करते आणि ती माझ्यावर कोणत्याही प्रकारची तक्रार करणार नाही आणि सगळ्या गोष्टी माझ्या बाजूने आता मी सायलीला इथून घेऊन जाणार। व चेतन इथे सांगतो कुसुमला की काही झालं तर सायलीला सांगा की अर्जुनची भेट घ्यायला तयार राहा। ज्यावेळी सायली अर्जुनला भेटायला येते तेव्हा अर्जुन खूप खुश होतो। तेव्हा अर्जुन नवऱ्याचा हक्क गाजवत सायलीला उचलून घेऊन जातो पण अर्जुन सायलीला घेऊन कुठे जातो काय जातो हे कोणालाच माहित नसतं आणि कुसुमला पण माहित नसतं आणि ते फक्त चेतनला माहित असतं आणि ज्यावेळी मधुभाऊ ही गोष्ट कळते तेव्हा खूप हादरलेले असतात। तेव्हा मधुभाऊ सुभेदार वाड्यात येतात आणि बोलतात अर्जुनने सायलीला पळवलेलं आहे। तेव्हा कल्पना बोलते अर्जुन इथे आलेला नाही सायलीला घेऊन तुमची सायली घेऊन अर्जुनला गेली असेल। तेव्हा पूर्णाई चिडते आणि बोलते या मुलीला आम्ही या घरात येऊच देणार नाही। तेव्हा मधुभाऊ बोलतात काय बोलतात तुम्ही तुमचा अर्जुन सायलीला घेऊन इथनं पळून गेला आहे पण आता वकिली डावपेचामुळे आता अर्जुन सायलीला कुठे घेऊन गेला काय घेऊन गेला आता काय ते पुढेच कळणार।